तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. कांदा प्रश्नी रोहित पवारांचं मुंबई आग्रा महामार्गावरती आंदोलन. कांद्याला किमान 25 रुपये किलो भाव देण्याची मागणी. केंद्र आणि राज्य सरकारला जागं करण्याची हीच वेळ, रोहित पवारांची प्रतिक्रिया. सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात काँग्रेसचा रास्ता रोको आंदोलन. इंधन दरवाढ आणि कांद्याच्या घसरलेल्या दरावरनं काँग्रेस आक्रमक. प्रणिती शिंदेंचा महामार्गावरती ठिय्या. पुणे आणि हैदराबाद महामार्ग ठप्प. छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याला प्रति किलो अवघा ₹1.25 भाव मिळाल्यामुळे शेतकरी संतप्त. गंगापूर बाजार समितीच्या गेटसमोर टाकला कांदा. वैजापूर महामार्गावरील आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प. मुख्यमंत्री फडणवीसांनी आज महायुतीची बैठक बोलावली. विधान परिषदेच्या उर्वरित जागांचा तिढा सुटण्याची शक्यता. पुण्यावरनं भाजप राष्ट्रवादी तर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरवरनं शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच. उपमुख्यमंत्री शिंदेंकडनं अचानक दिल्ली गाठत. अमित शहांची भेट. रविवारच्या शिंदे आणि शहांच्या भेटीबाबत कमालीची गुप्तता. भेटीदरम्यान शिक्षण सम्राट असलेला माजी मंत्री उपस्थित, सूत्रांची माहिती. पूर्व विदर्भातील काँग्रेसचे नॉट रिचेबल नगरसेवक भाजप आमदारांसोबत. भाजपसाठी विक्ट्री साईन दाखवताना काँग्रेस नगराध्यक्षांचा फोटो. वडेट्टीवारांच्या मतदारसंघातील नगराध्यक्ष भास्कर ननावरे बंटी भांगडी यांसोबत. इराणवर अमेरिकेचा मोठा हल्ला. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ सुरुंग पेरणाऱ्या बोटी नष्ट. अब्बास बंदरावर देखील मोठे स्फोट. IRGCच्या बोटीवरती क्षेपणास्त्र प्रक्षेपकावरती अमेरिकेचा हल्ला. दिल्लीत सीएनजी दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ. दिल्लीतील नवीन सीएनजीचे दर 83 रुपये 9 पैसे प्रति किलोवर. कालपर्यंत सीएनजीचा दर 81 रुपये 9 पैसे होता. इंधन मिळेल की नाही या भीतीनं 20% मागणी वाढली. पुरवठ्यावरती ताण येण्या इतपत साठेबाजी करू नका. पेट्रोल डिझेलवर मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला. ठाणे विधान परिषदेत एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरण्याची चर्चा. उमेदवार म्हणून बहुजन विकास आघाडीच्या क्षितिज ठाकूरांची एंट्री होण्याची शक्यता. रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. जळगाव विधान परिषदेवरनं भाजप शिंदे सेनेच्या वेगवेगळ्या भूमिका. मैत्रीपूर्ण लढतीसाठी भाजपचा स्पष्ट नकार तर शिवसेना आमदारांच्या बैठकीत निवडणूक स्वबळावर लढवण्यावरती एकमत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांची आज बैठक. विधान परिषद निवडणूक आणि आमदारांच्या समस्यांबाबत चर्चा होणार. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत आज जिल्हा प्रमुखांची बैठक. बैठकीआधी साताऱ्यातील जिल्हा प्रमुखांचं भावनिक पत्र लिहून राजीनामा. 30 वर्ष निष्ठेनं काम करून योग्य दखल घेतली नाही, संजय भोसलेंची नाराजी. अमरावतीत 24 तासात 7 जणांचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची शक्यता. बेघर बेवारस व्यक्ती उष्माघाताचे बळी ठरत असतात. विदर्भात पुढील 9 दिवस उष्णतेचा अलर्ट. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत देशातलं सर्वाधिक 47.2 डिग्री सेल्सिअस तापमान तर अमरावतीमध्ये 2 दिवसात उष्माघाताचे 3 बळी. राजधानी दिल्लीमध्ये भीषण उष्णतेची लाट. हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. दिवसभरासह रात्रीच्या तापमानाने देखील रेकॉर्ड मोडला. 14 वर्षातील सर्वात उष्ण रात्रीची नोंद. नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरच्या 5व्या डॉक्टरची चौकशी. लातूर शहरातल्या औसा रस्त्यावर या डॉक्टरचं हॉस्पिटल तर नीट परीक्षेनंतर नोट्स आणि इतर कागदपत्र रद्दीत विकल्याचं 2 डॉक्टरांच्या चौकशीत समोर. गोकुळदूत संघासाठी सप्टेंबरमध्ये मतदानाची शक्यता. 30 जुलैपर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी ठराव मागवले. 2047 पर्यंत मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याचा राज्य सरकारचा मोठा संकल्प. SRA कडून 2030 पर्यंत 7 लाख झोपड्यांच्या पुनर्वसनाचा महत्वाकांक्षी आराखडा. महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर कॉन्क्लेव्हमध्ये मोठी घोषणा. शालेय साहित्य 20 ते 25% महागलं. सराव संच, व्यवसाय वह्या
दप्तर आणि चित्रकलेच्या साहित्यांच्या किमती वाढल्या. वाढत्या महागाईची शालेय साहित्याला देखील झळ. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.